नैसर्गिक पद्धतीने उत्पादन केलेली व पिकवलेली केळी शेतातून थेट ग्राहकापर्यंत प्रगतिशील शेतकरी सुरेश चिंदू पाटील यांचा स्तुत्य उपक्रम, ग्राहकांचा उदंड प्रतिसाद। श्री क्षेत्र ओंकारेश्वर प्रवेशद्वाराजवळ घाणीचे साम्राज्य, भोकरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष। हर जनरेशन की पहली पसंद, स्मार्ट और सुपर स्टाइलिश। 140 किलोमीटर्स की रेंज, फुल डिजिटल डिस्प्ले, मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी, प्रीमियम डिजाइन, आरामदायक सीट, सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात, जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सीका SYD, द बिग ई-स्कूटर। रासायनिक उत्पादने वापरून उत्पादन केलेल्या व पिकवलेल्या केळी तसेच भाजीपाला यामुळे नागरिकांमध्ये वाढणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढले आहे। यामुळे नागरिक त्रस्त झाला आहे। अखेर यावर उपाय म्हणून रावेर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी सुरेश चिंदू पाटील यांनी 100% सेंद्रिय शेती करून आपल्या शेतांमध्ये केळी पिकाची लागवड व उत्पादन करून ती पिकवून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। या त्यांच्या प्रयत्नाला चांगलाच मोठा उदंड प्रतिसाद दिसून आला। रावेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत या सेंद्रिय केळी विक्री स्टॉलचे उद्घाटन माजी आमदार अरुणदादा पाटील, नगराध्यक्षा संगीताताई भास्कर महाजन, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पद्माकर दादा महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रल्हाददादा पाटील यांच्यासह असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी सुरेश चिंदू पाटील यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेली व पिकवलेली केळी थेट ग्राहकापर्यंत पोहोचवल्याने त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर नगराध्यक्षा संगीताताई भास्कर महाजन, माजी नगराध्यक्ष पद्माकर दादा महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रल्हाददादा पाटील यांच्यासह नगरसेवक राजेश शिंदे, नितीन महाजन, अरुण अस्वार यासह असंख्य मान्यवरांनी भेटी देत शुभेच्छा दिल्या। सुरेश चिंदू पाटील यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली केळी, नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादने थेट शेतातून ग्राहकापर्यंत पोहोचवणार। यामुळे ग्राहकांना ताजी, दर्जेदार आणि स्वादिष्ट केळी, उत्तम चव तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पादन मिळत आहे। याचबरोबर पुढील काही काळात सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले कडधान्य व भाजीपालाही ग्राहकापर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती सुरेश चिंदू पाटील यांनी यावेळी दिली। केळी हे अत्यंत म्हणजे फल देणारं एक फळ आहे। जसं डॉक्टर म्हणतात की ॲपल ए डे कीप्स ए डॉक्टर अवे, म्हणजे अशी म्हण आहे की रोज एक सफरचंद जर आपण खाल्लं तर डॉक्टरांची आपल्याला गरज भासत नाही, डॉक्टर आपलं लांब राहतो। तितकंच महत्त्वाचं केळी देखील आहेत। रोज जेवण झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ आपण 2 जर केळी खाल्ली तर आरोग्याला अत्यंत उत्तम केळीचा भाग आहे। आपण असं म्हणतात की जिथे पिकते तिथे ती किंमत नसते। राज्यामध्ये आणि देशामध्ये आपला तालुका केळीचा म्हणजे जे माहेरघर म्हणतो आपण, किंवा ज्या मोठ्या प्रमाणात आपण केळी पिकवतो पण आपल्याला त्याची किंमत नाही। खरं केळी अत्यंत उपयोगी, शरीराला प्रकृती खूप चांगलं आहे। तेव्हा केळीच्या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण केळी खूप मोठ्या प्रमाणात पिकवतो पण ते पिकवल्यानंतर फक्त विक्री करतो, आपल्या स्वतःकरता आपण कुठलाच त्याचा विचार करत नाही। आज त्यांनी निर्णय घेतला की नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवायची, हा अतिशय उत्तम निर्णय आहे। आताची केळी बाजारात बहुतेक केमिकलने पिकवलेली किंवा वेगवेगळ्या पदार्थांचा उपयोग करून त्या ठिकाणी त्यांनी ते पिकवले असते, त्याच्यापेक्षा अतिशय सकस आणि चांगली केळी त्यांनी दिली। एक राजकारणातला प्रगल्भ अनुभव असूनही अनेक वर्ष यांचे तारुण्याचे वर्ष त्यांनी आम्ही सोबतच होतो। खूप राजकारणात खूप मोठं प्रामाणिकपणे काम केलं। पण शेवटी असं म्हणतात की फॉर्च्यून टर्न्स लाईक ए व्हील, नसीब हे चक्रगतीप्रमाणे फिरतात, एक चाकावरून फिरत असते। आता हा त्यांच्यावर जो आता जे अतिशय चांगला त्यांनी निर्णय घेतला आणि पूर्ण शेतीमध्ये नुसते केळीच नाही तर पूर्ण शेतीमध्ये सुद्धा याची आवश्यकता आहे। आज रासायनिक खतं, वाटते फवारे याच्यामुळे सेंद्रिय शेतीची खूप आवश्यकता आहे। आज जगामध्ये किंवा राष्ट्रामध्ये जे सेंद्रिय शेतीपासून चांगलं उत्पन्न आहे त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे आणि प्रकृतीला, आरोग्याला खूप चांगले आहेत। केमिकलच्या माध्यमातून अनेक आजार वाढत आहेत, कॅन्सरसारखे आजार देखील त्यामुळे वाढत आहेत। म्हणून फळांवरती फवारणी, त्याच्यानंतर इतर अन्नधान्य फवारणी ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। पण शेवटी माणूस फक्त आर्थिक बाजूच्याच गोष्टी फिरतो आहे, तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन कसं येईल आणि कसा पैसा मिळेल ही चुकीची गोष्ट आहे। पण याच्याकरता या गोष्टीला छेद देऊन त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी खूप खूप अभिनंदन करतो, त्याचे आभारी मानतो। आणि सध्या बदलत्या राजकारणाच्या परिस्थितीचा हा अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला असं मला वाटतं। आम्ही निश्चितपणे त्यांचे कायमचे ग्राहक राहू आणि त्यांनी ती चिंता करू नये, फक्त
रिजनेबल रेटमध्ये ते द्यावं आणि चांगल्या प्रकारची सेवा करावी. ही तुमची सेवा फक्त पैसे घेणं आणि आर्थिक अशीच नाही आहे, तर एक पूजेची सुद्धा भाग राहील असं मला वाटतं. कारण चांगल्या प्रकारचं उत्पादन तयार करून ते शेतकऱ्यांना पुरवणं, लोकांना पुरवणं हा सुद्धा एक चांगला भाग आहे. निश्चितपणे याच्यात त्यांचा फायदा होईल. मला या त्यांच्या व्यवसायात मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढो अशी परिस्थिती अर्थान करतो. आणि आपण आम्हाला बोललो केळी खाऊ घातली आणि पुढे आपण चांगली विदाऊट केमिकलची केळी देण्याचा तुमच्या मनातला आभार मानतो. धन्यवाद. सुरेश भाऊंनी जो निर्णय घेतला तो अत्यंत धाडसी निर्णय आहे. शेतकरी भरपूर आहे, शेती भरपूर करतात, पण दादांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे क्वांटिटी कशी जास्त होईल ना, 2 पैसे कसे जास्त म्हणजे 10-10पर्यंत उद्देश आहे. तो सुरेश भाऊंनी जो निर्णय घेतला आहे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देऊन रासायनिक केळी तयार करून जे आरोग्याला हितकारक आहे अशी केळी निर्माण करत आहे. आणि बाकी पण त्यांनी काल सांगितलं की भाजीपाला वगैरे पण ते सेंद्रिय करणार आहे. बरोबर त्यांचा हा जो धाडसी उपक्रम आहे बरोबर धाडसी निर्णय आहे. कारण आजचा जमाना जरा उलटा जो आहे तो पण त्यांनी योग्य जीवनावश्यक कसं आहे तर ते काढलेलं आहे. त्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला परमेश्वर यश देव ही आपण परमेश्वरने प्रार्थना करतो. केळी त्यांनी जी निर्माण केलेली आहे ती आरोग्यासाठी खूप चांगली राहील आणि असंच त्यांनी भाजीपालासुद्धा चांगल्या प्रकारात करून लोकांपर्यंत पोहोच करावा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबा. माझं नाव सुरेश चिंटू पाटील, रावेर तालुका, जिल्हा जळगाव. मी सुद्धा दादांनी सांगितल्याप्रमाणे मी राजकारणात सुद्धा संघर्ष भरपूर केला. पण राजकारणात संघर्ष करण्यापेक्षा मी आज शेतीमध्ये संघर्ष करण्याची तयारी दाखवली. आज भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये टोटल शेतकरी इतका युरिया फॉस्फेट केमिकलचं म्हटलं जातं आहे की देशाचा किंवा राज्याचा कोणताच नागरिक चांगल्या पद्धतीने जगावा असं कोणी विचार करत नाही. फक्त पैशाचा लाभ मिळावा याकरता प्रत्येक शेतकरी जास्तीत जास्त मटण टाकण्याचे प्रयत्न करीत आहे. याकरता मी त्याच्या विरोधात जाऊन मला समाजातून सुद्धा भरपूर विरोध झाला की तुम्ही जे करताय केळी बिना केमिकल येणार नाही, भाजीपाला येणार नाही, कडधान्य येणार नाही. मी कडधान्य मी सुद्धा लावलेलं आहे. उडीद आहे, मूग आहे, हरभरा आहे, गहू आहे, ज्वारी आहे, केळी आहे, अद्रक आहे, हळद आहे, मूग आहे. हे सर्व आपल्याला जीवनाशक वस्तू जे लागतात जीवनात प्रत्येक व्यक्तीला ते टोटल मी पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे कमीत कमी या राज्यामध्ये की आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी आपल्या तालुक्यामध्ये ह्या लोकांना आरोग्यमुक्त व्हावं याकरता मी प्रयत्न करत आहे. आणि त्याकरता आज तालुक्यातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं याकरता जसं तुकाराम मुंडे आपल्या राज्याचं काम करत आहे त्याच खालोखाल मी ह्या तालुक्यामध्ये लोकांना आजारी पडून देणार नाही. आता कमीत कमी त्या पुढचा आजारी येऊ देणार नाही का उद्या कुठलं कॅन्सर आहे, BP आहे, शुगर आहे. म्हणजे खरे लोक इतकं घासलेले आहे. त्यातून आपल्याला लोकांना बदल करण्यापेक्षा मी स्वतः बदल झालो आणि शेती करायला लागलो. शेतीतून मला विरोधही झाला पण तरी मी तो कोणाचा ऐकलं नाही. आणि आज मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा चांगल्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व AC रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 9175 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. तालुक्यासह जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र ओंकारेश्वर तामसवाडी मंदिराच्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील प्रवेशद्वाराजवळ घाणीचे साम्राज्य झाल्याने नागरिक व भक्तांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे. या प्रवेशद्वाराजवळ वजन काटा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीने भरलेले ट्रॅक्टर, ट्रक भरले जातात. त्यामुळे उरलेली केळीची घाण ही त्या गेटच्या समोरच टाकून व्यापारी निघून जातात. यामुळे या घाणीमुळे दुर्गंध येत असून या रस्त्यासमोर मोठमोठे खड्डे पडले आहे तर पाणी साचून मोठा अपघात
होण्याचीही शक्यता या खड्ड्यांमुळे नाकारता येत नाही. तरी भोकरी ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमधून ओरड होत आहे. या तामसवाडी भोकरी फाट्यावर मोठ्या प्रमाणात दुकानांची मोठी रेलचेल आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाहनांचीही ये जा सुरू असते. प्रवेशद्वाराजवळच रस्त्याची दुरावस्था झाल्याने भक्तांमध्ये व वाहनधारकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. तरी भोकरी ग्रामपंचायत प्रशासनाने लवकर या घाणीची विल्हेवाट लावावी व घाण टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून व भक्तांमधून होत आहे. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती PVC पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफ्फू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा.